नमस्कार. माणसाची व्यथा, वेदना, संवेदना ज्या कालखंडामध्ये तुडवली जात होती, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला जात नव्हता. माणसापेक्षा कुत्रं, डुक्कर, मांजर यांना किंमत आलेली होती. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच दिला जात नव्हता. त्यावेळेस समाजामध्ये एक प्रस्थापितांचा आणि एक विस्थापितांचा असे दोन गट निर्माण झालेले होते. इथल्या प्रस्थापितांकडून इथल्या विस्थापितांना जात, पंथ, प्रांत, लिंग, धर्म याचं काही कारणांवरून हिणवलं जात होतं. जेव्हा नासला होता गर्भ माणुसकीचा, त्यावेळेस जळणाऱ्या चितेलाही विचारली जात होती जात. अर्थात काय तर इथल्या विस्थापितांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. नेमकं इथल्या विस्थापितांचं कोण असा काही प्रश्न पडलेला होता. इथल्या विस्थापितांना फक्त आणि फक्त बुरशी लागलेल्या लोणच्यासारखी अवस्था करण्यात आलेली होती. तोंड दाबून बुक्यांचा मार इथल्या प्रस्थापितांकडून इथल्या विस्थापितांना दिला जात होता. नेमकं इथल्या विस्थापितांचं कोण असा काही प्रश्न पडलेला होता. त्याच कालखंडामध्ये संविधानाच्या माध्यमातून इथल्या विस्थापितांना इथल्या प्रस्थापितांसोबत आणण्याचं काम केलेलं होतं. हे संविधान मला खूप महत्त्वाचं वाटू लागतं. म्हणूनच नमस्कार ज्ञाते, वक्त्या आणि रसिक श्रोते हो, मी यशराज आप्पा हेगडे, धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव पाटेश्वर, जिल्हा सातारा, साताऱ्याच्या मातीतील स्पर्धक. आज आपणासमोर विषय मांडणार आहे गोंदून मस्तकावर हे संविधान घे तू. श्रोते हो, पहिल्यांदा गोंदणं म्हणजे नेमकं काय ही बाब संकल्पना स्पष्ट करणं मला गरजेचं वाटू लागतं. गोंदणं म्हणजे मला वाटतं की आमच्या ग्रामीण भागामध्ये गोंदणं ही एक कला आहे. आपल्या प्रियकराचं नाव आपल्या हातावरती, आपल्या अवयवांवरती गोंदलं जातं. अर्थात काय तर याला शहरी भागामध्ये टॅटू असं म्हटलं जातं. परंतु आपल्या प्रियकराचं नाव आपल्या हातावरती गोंदणं असतं. परंतु विषयामध्ये काय म्हटलेलं आहे तर संविधानाला गोंदून घेतो. मुळात संविधानालाच गोंदून काय घ्यायचं ही बाब त्यावेळेस मी लक्षात घेतो ना, त्यावेळेस सर मला समजतं की आपण जर का पाहिलं तर संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क प्राप्त झालेले आहेत, म्हणून आपण मस्तकावरती संविधान गोंदून घेतलं पाहिजे. अर्थात काय तर एक बाब स्पष्ट करणं मला गरजेचं वाटू लागतं की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आमच्या देशामध्ये आलेले होते. त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पुस्तक भेट देत असताना त्यावरती लिहितात, फ्रॉम दी ओल्डेस्ट डेमोक्रेसी इन द लार्जेस्ट डेमोक्रेसी. त्यावेळेस शेजारी उभे असणारे कॉम्रेड सीताराम येचू हसले आणि म्हणाले, मिस्टर ओबामा, तुमच्या देशाला स्वातंत्र्य जरी 17व्या शतकात भेटलं असलं ना, तरी तुमच्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना आणि कृष्णवर्णीयांना जगण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी 19वे शतक उजाडायला लागलेलं होतं. परंतु आमच्या देशात मात्र तसं झालं नाही. आमच्या देशामध्ये 1947ला स्वातंत्र्य मिळालं, परंतु सगळ्यांना सर्वसमान हक्क देण्यात आलेले होते. त्या बाबतीत आमचा देश पुढे आहे. अर्थात काय कॉम्रेड सीताराम येचू त्यावेळेस बोलू शकले, कारण का तर आमचं संविधान महत्त्वाचं होतं. हे संविधान आम्ही मस्तकावर गोंदणं खूप गरजेचं वाटू लागतं. इतकंच नाही तर मध्यंतरी साऊथ इंडियन फिल्म जय भीम नावाचा चित्रपट खूप धुमाकूळ घालत होता. या चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं होतं की चंद्रू नावाचा सर्वसामान्य वकील एखाद्या अन्यायग्रस्त स्त्रीला न्याय मिळवून देत असतो. अर्थात काय तर ते कसं काय तर घटनेतील कलम क्रमांक 32 नुसार अन्यायग्रस्त स्त्रीला न्याय भेटत असेल तर मला स्पष्ट करणं गरजेचं वाटतं की हे संविधान आम्ही मस्तकावरती गोंदून घेणं गरजेचंच आहे. मस्तकावरती गोंदल्यानंतर काय होईल तर मी संविधानवादी आहे, माझा धर्म भारतीय आहे आणि माझा धर्मग्रंथ संविधान आहे ही संकल्पना स्पष्ट होईल. ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या देशामध्ये स्पष्ट होईल ना, त्यावेळेस आमच्या देशामध्ये लोकशाही नांदेल. अर्थात काय तर मिस्टर चर्चिल याने एक भाकीत केलेलं होतं की भारत हा एक संघ होऊ शकत नाही, भारत हा लोकशाहीचा देशच बनू शकत नाही. ते कसं काय तर भारत या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, परंतु हे सगळं झालं भारत लोकशाहीचा सगळ्यात मोठा देश घडला. ते कसं काय तर ते संविधानाच्या माध्यमातून घडलेला होता. जर का अजूनही आम्ही संविधानाला जर का जाणून घेतलं ना, तर अजून आमचा देश पुढे जाईल. म्हणून गोंदून मस्तकावर हे संविधान घेतो ही बाब आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ती बाब आम्ही लक्षात घेणं आणि आमच्या कर्मात उतरवणं गरजेचं आहे. संविधानामुळे नेमकं काय झालं या विधानाचा ज्यावेळेस अभ्यास करतो ना, त्यावेळेस मला समजतं की सर्वसामान्य नावाड्याचं पोरगं APJ अब्दुल कलाम देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलं. सर्वसामान्य स्त्री देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचली. सर्वसामान्य चहावाला देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला. हे फक्त आणि फक्त संविधानामुळे झालेलं होतं. ही बाब पहिल्यांदा आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून मला संविधान खूप महत्त्वाचं वाटू लागतं आणि मला म्हणणं गरजेचं वाटू लागतं, गोंदून मस्तकावर हे संविधान घेतो, गोंदून मस्तकावर हे संविधान घेतो. वामनदादा कर्डक सुंदर असं लिहितात, अरे भीमा तुझ्या मताचे जर 5च लोक असते, तलवारीच्या तयांच्या न्यारेचं टोक असते. वाणीत भीमा आहे कर्णीत भीमा असावा, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5च लोक असते. आपण
संविधानाला मस्तकावरतीवर गोंदून घेतलं पाहिजे आणि संविधानवादी बनलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. संविधानाच्या माध्यमातून जे काही हक्क प्राप्त झालेले आहेत ना त्याच्यावरती आपण चाललेलं आहे. संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वोच्च आपल्याला नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. शेवटी मला जाता जाता कवी प्रसाद जगताप यांच्या शब्दात इतकंच म्हणेन, भीमा तुझी लेखणी चालली नसती व्यवस्थेच्या छताडावर तर आमचं अस्तित्व शून्य असतं दगडांच्याच भरोशावर. भीमा तुझी लेखणी चालली नसती कोऱ्या पुस्तकात तर अज्ञानच भरून उरलं असतं आमच्या आणि तुमच्या मस्तकात. भीमा तुझी लेखणी चालली नसती कोऱ्या पुस्तकात तर अज्ञानच भरून उरलं असतं आमच्या आणि तुमच्या मस्तकात. फाडून टाकली असती पानं आम्ही मानव मुक्तीची, अडकवलं असतं मडकं आमच्याही गळ्याला, कोरड पडली असती घाशाला आणि विचारलं नसतं कुणी सर्वसामान्य चहावाल्याला. भीमराव तांबेंच्या शब्दात इतकंच, मृदांडांच्या नसानसात तुलाच पेरावं लागेल धर्मनिरपेक्ष राष्ट्रप्रेम. मृदांडांच्या नसानसात तुलाच पेरावं लागेल धर्मनिरपेक्ष राष्ट्रप्रेम आणि तुलाच बनावं लागेल नायक क्रांतीचा कारण प्रेत कधीच करत नाहीत विद्रोह, कधीच करत नाहीत विद्रोह. मनपूर्वक धन्यवाद.